Hello everyone, so I welcome you all in this first lecture of pharmacognosy. Okay, so previous lecture we had discussed the syllabus of pharmacognosy subject. Okay, and from this lecture we had actually start the actual syllabus of pharmacognosy. Okay, so first chapter of pharmacognosy is that introduction of pharmacognosy. Okay, सो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये काय काय बघायचं आहे तर हिस्ट्री बघायची आहे. ओके, फार्माकोग्नसीची हिस्ट्री काय आहे, मीन्स फार्माकोग्नसी हा जो सब्जेक्ट आहे, हा जो वर्ड आहे तो कसा आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, त्याची जी काही हिस्ट्री आहे ती सगळी आपण फर्स्ट हिस्ट्रीमध्ये बघणार आहोत. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सायंटिस्टचं काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे. ओके, कोणत्या सायंटिस्टने ही टर्म कॉइन आउट केली आहे. ओके, आणि कोणत्या कोणत्या सायंटिस्टने मग ती टर्म जी आहे ती इन ब्रीफ केली आहे. ओके, सो त्याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट सायंटिस्ट इन टू द फार्माकोग्नसी. ओके, नेक्स्टली आपल्याला बघायचं आहे की डेफिनेशन काय आहे, फार्माकोग्नसी म्हणजे ॲक्च्युली काय आहे. ओके, सो सायंटिफिक वर्डमध्ये त्याची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे आणि मग आपल्याला त्याचे सोर्सेस बघायचे आहेत की फार्माकोग्नसीमध्ये जे ड्रग्ज आलेले आहेत त्याचे कोणते कोणते सोर्सेस आहेत. ओके, विथ एक्झाम्पल आपल्याला हा पार्ट बघायचा आहे आणि लास्ट आपल्याला बघायचं आहे स्कोप ऑफ फार्माकोग्नसी. ओके, फार्माकोग्नसीचा स्कोप. त्याच्यानंतर ह्याच फर्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट सब पार्ट इन्क्लूड केलेला आहे की व्हेरियस इंडिजिनस सिस्टीम ऑफ मेडिसिन, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे एवढे पॉईंट कवर करायचे आहेत. ओके, सो बिफोर स्टार्टिंग द लेक्चर आय जस्ट हॅव वन इन्स्ट्रक्शन फॉर यू. सो तुम्हाला काय करायचं आहे की एक नोटबुक तुम्हाला फार्माकोग्नसी सब्जेक्टसाठी टाकायचं आहे. ओके, कारण का आपण PPT थ्रू लेक्चर घेणार आहोत. सो PPTमध्ये ज्या नोट्स आहेत त्या इन शॉर्टमध्ये असतात. ओके, PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ज्या ब्रीफ नोट्स आहेत त्या प्रोव्हाइड करणारच आहेत, पण तरीही तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर सुरू असताना जे काही पॉईंट PPTमध्ये इन्क्लूड नाही आहेत, ओके, बट मी तुम्हाला ते एक्सप्लेन करते, असे पॉईंट्स तुम्हाला त्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ओके, म्हणजे जे काही लेक्चर आहे ते समजायला तुम्हाला सोपं जाईल आणि जेव्हा PDF फॉर्मॅटमध्ये नोट्स तुम्हाला मिळणार आहेत तेव्हा तुम्ही ते लेक्चर्स जे तुम्ही ऐकले ते तुम्ही लिहिलेल्या नोट्स, PPT आणि मग PDF फॉर्मॅटमधल्या नोट्स ह्या एकत्र करून तुम्हाला तो जो चॅप्टर जो घेणार आहे, जे लेक्चर घेणार आहे ते समजणं तुम्हाला इझी जाईल. ओके, सो फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे, एक लेक्चर जेव्हा तुम्ही ऐकाल तुम्हाला फार्माकोग्नसीची नोटबुक घेऊन बसायचं आहे आणि जे पॉईंट PPTमध्ये इन्क्लूड नाही आहेत ते पॉईंट तुम्हाला पॉईंट आऊट करून घ्यायचे आहेत. ओके, तुम्ही तुमच्या हाताने ते पॉईंट्स पॉईंट आऊट केल्यामुळे ते तुम्हाला लक्षातसुद्धा राहतील. ओके, किंवा जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल लेक्चरमध्ये ते तुम्ही इन शॉर्ट तुमच्या नोट्स तुम्ही प्रिपेअर करू शकता, तुमच्या नोट्स तुम्ही स्वतः बनवू शकता. ओके, सो टुडे विल स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर ऑफ फार्माकोग्नसी, इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोग्नसी. त्याच्यामध्ये आपल्याला हिस्ट्री, डेफिनेशन, स्कोप इन ब्रीफ बघायचं आहे. ओके, सो नेचर ऑलवेज स्टँड्स ॲज अ गोल्डन मार्क इम्प्लिफाय द आउटस्टँडिंग फिनॉमिना ऑफ सिम्बायोसिस. ओके, सो सिम्बायोसिस म्हणजे काय तर टू डिफरंट ऑर्गॅनिझम विच लिव्हिंग इन वन सिस्टीम. ओके, जेव्हा दोन ऑर्गॅनिझम जे डिफरंट आहेत एकाच एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा ते जगत असतात, सो दे मेड द ॲडव्हान्टेजेस टू इच अदर. ओके, म्हणजे काय आहे, आता आपल्याला माहिती आहे की आपण पृथ्वीवर काय एकच मनुष्य प्राणी नाही आहे. ओके, ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ओके, सो हे जे आहे ते लाईफ सायकल एकमेकावर डिपेंड आहे. राईट, आपण कशावर डिपेंड आहोत, आपण झाडांवर डिपेंड आहोत, प्राण्यांवर डिपेंड आहोत. ओके, सेम तसंच आहे की प्राणी जे आहेत ते सुद्धा कोणत्या तरी दुसऱ्या ह्याच्यावर डिपेंड आहेत जगण्यासाठी. जो काही सिम्बियोसिस फिनॉमिना आहे तो नेचर जो काय आहे तो त्याला हेल्प करत असतं. ओके, सो नेचर ऑलवेज स्टँड्स ॲज अ गोल्डन मार्क दॅट इम्प्लिफाय द आउटस्टँडिंग फिनॉमिना ऑफ सिम्बायोसिस, की ज्याच्यामध्ये दोन डिफरंट ऑर्गॅनिझम जे आहेत ते एकमेकांच्या ॲडव्हान्टेजेसवर जगत असतात. ओके, सो द बायोटिक अँड अबायोटिक एलिमेंट्स ऑफ नेचर आर ऑल आर इंटरडिपेंडंट. ओके, सो जे काही सजीव आणि निर्जीव ज्या गोष्टी आहेत त्या काय आहेत एकमेकांवर डिपेंड्स आहेत. ओके, सो बायोटिक अँड अबायोटिक एलिमेंट्स ऑफ नेचर विच ऑल आर interdependent on each other. Okay, so the three important necessities of life that mainly includes, that is food, clothing, shelter, right? So अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन मानवाच्या महत्त्वाच्या गरजा आहेत. ओके,
अँड मोस्ट अदर युजफुल प्रोडक्ट्स आर सप्लायड टू हिम बाय द प्लांट किंगडम. ओके, आणि अदर ज्या काही आपल्या गरजा आहेत त्या आपण प्लांट किंगडममधून किंवा ॲनिमल किंगडममधून आपण त्या फुलफिल करत असतो. ओके, सो नेचर हॅज प्रोव्हाइडेड अ कम्प्लीट स्टोर हाऊस ऑफ रेमेडीज टू क्युअर ऑल द एलिमेंट्स ऑफ मॅनकाइंड. ओके, सो आपल्याला जे काही डिसीज आहेत, ओके, ते डिसीज ट्रीट करण्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे, जे काही मेडिसिन्स लागणार आहे, ते आपल्याला कोण प्रोव्हाइड करतं, तर नेचर करतं. ओके, नेचर काय करणार आहे, जे काही डिसीज ट्रीट करण्यासाठी जे मेडिसिन्स लागतं ते आपल्याला नेचर प्रोव्हाइड करतं. राईट. So the knowledge of drug has accumulated over the thousands of years as a result of man inquisitive nature, so that today we possess many effective means of ensuring the health care. Okay, so मनुष्य प्राणी जो आहे तो कसा आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी करायची त्याचा नेचर आहे. ओके, सो ही एखादी गोष्ट जर त्याने बघितलं तर ती ही गोष्ट अशीच का आहे, ही कुठून आली आहे. ओके, सो सगळं नॉलेज गेन करायचं नेचर जे आहे ते मनुष्य प्राण्याचं आहे. बरोबर आहे. सो त्याच्यामुळे पास्ट इयरपासून जर आत्तापर्यंत आपण बघितलं तर मानवाने प्रगती केलेली आहे. ओके, कारण का तो त्याचा स्वभावतः गुणधर्मच आहे. ओके, so human being appears to be afflicted with more diseases than any other animal species. Okay, so other जे animal species आहेत त्याच्यापेक्षा जास्त डिसीजच्या व्हरायटीज आहेत त्या ह्युमन्समध्ये आढळतात. ओके, सो इन पास्ट इयरमध्ये जर आपण बघितलं तर ऑलमोस्ट ऑल द मेडिसिन्स यूज्ड वेअर फ्रॉम द प्लांट्स. ओके, सो पूर्वीच्या काळी जेवढी पण मेडिसिन्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी यूज होत होती ती कशापासून ऑप्टेन होत होती, तर मेजर त्याच्यातले जे ड्रग्ज आहेत ते प्लांट्सपासून मिळत होते. ओके, सो द प्लांट बिईंग मॅन्स ओनली केमिस्ट फॉर द एजेस. ओके, सो पूर्वीच्या काळी प्लांट हा एकच केमिस्ट आपल्या मनुष्य प्राण्यासाठी होता. ओके, सो टुडे व्हास्ट स्टोर ऑफ नॉलेज कन्सर्निंग द थेरॅपेटिक्स प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट प्लांट्स हॅज ॲक्युमुलेटेड. ओके, पण आत्ता जर आपण बघायला गेलं तर खूप व्हरायटीज आहेत मेडिसिनच्या. ओके, आपण बघितलेलं आहे की ॲलोपॅथिक मेडिसिन्स खूप डेव्हलप झालेल्या आहेत, होमिओपॅथिक मेडिसिन्स खूप डेव्हलप झालेल्या आहेत, आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप डेव्हलपमेंट झालेली आहे. ओके, सो द हिस्ट्री ऑफ हर्बल मेडिसिन इज ॲज ओल्ड ॲज ह्युमन सिव्हिलायझेशन. ओके, जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली आणि माणसाची प्रगती व्हायला सुरुवात झाली तो जो काळ आहे तेव्हापासून मेडिसिन्सची हिस्ट्री जी आहे, हर्बल मेडिसिन यूज करायची जी हिस्ट्री आहे ती तेवढी जुनी आहे. राईट. So the documents, many of which are of great antiquity, reveal that plants were used medicinally in China, India, Egypt, Greece, okay, long before the beginning of Christian era. Okay, तो क्रिस्टियन एराच्या खूप आधीपासून जे आहे ते काय केलं जातं की प्लांट जे आहे ते मेडिसिनली यूज केले जात होते. कोणत्या देशामध्ये, चायना आहे, इंडिया आहे, इजिप्त आहे, ग्रीस आहे. ओके, सो ह्या देशामध्ये प्लांट जे आहे ते ॲज अ मेडिसिन म्हणून यूज केले जात होते. ओके, सो प्रत्येक कंट्रीचं जे काही मेडिसिन्सचं जे काही डॉक्युमेंट्स होतं त्याची एक अँटिक्विटी होती. ओके, सो इंडिया ऑल्सो वर्क मेटिक्युलसली टू एक्झाम अँड क्लासिफाय द हर्ब्स. ओके, सो आपली जी इंडिया कंट्री आहे तिने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे एक्झामिनेशन आणि क्लासिफिकेशन जे आहे हर्ब्सचं त्याच्यामध्ये. ओके, सो जनरली मोस्ट ऑफ मेडिसिनली ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आयडेंटिफाईड इन द 19th and 20th century were used in the form of crude extract. ओके, सो 19 आणि 20च्या दशकामध्ये जी काही मेडिसिन्स आयडेंटिफाय केली गेली. ओके, मोस्ट ॲक्टिव्ह मेडिसिन्स जी आहेत ती ह्या सेंचुरीमध्ये आयडेंटिफाय केली होती. ओके, आणि ती कशा फॉर्ममध्ये होती, तर क्रूड एक्स्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये होती. ओके, एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, एखादं एक्स्ट्रॅक्शन सॉल्वंट यूज केलं जातं. ओके, आणि त्याच्या थ्रू मग जो काही प्लांटचा पार्ट आहे त्याला त्याच्यासोबत एक्स्ट्रॅक्शन प्रोसेसला ठेवलं जायचं आणि त्याच्यातलं जे काही ॲक्टिव्ह कंटेंट आहे ते त्या मग एक्स्ट्रॅक्शन लिक्विडमध्ये यायचं. ओके, आणि तो जो एक्स्ट्रॅक्ट आहे तो यूज केला जायचा. ओके, सो एक्स्ट्रॅक्शनची प्रोसेस जर तुम्हाला समजायची असेल तर आपल्या डेली यूजमधलं एक रोजचं एक्झाम्पल आहे. ओके, आपल्या घरामध्ये चहा होते रोज. सो आपण काय करतो, चहा हे सुद्धा एक एक्स्ट्रॅक्शनचं प्रोसेस आहे. ओके, चहा करताना आपण काय करतो की पाणी उकळवतो. राईट, पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये चहा पावडर टाकतो.
बरोबर आहे. सो चहा पावडर टाकल्यानंतर जर तुम्ही ते ऑब्झर्व केला तर तुम्हाला कळेल की गरम पाण्यामध्ये जेव्हा चहा पावडर टाकली जाते आणि ते उकळवलं जातं तेव्हा त्या पाण्याचा कलर जो आहे तो जास्त डार्क चॉकलेटी व्हायला लागतो. ओके, जसा चहा पावडरचा कलर असतो तसा तो पाण्याचा कलर व्हायला लागतो. ओके, सो हे चेंजेस का होतात? कारण का चहा पावडरमध्ये जे काही ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहे त्याची एंट्री कशामध्ये होते? त्या पाण्यामध्ये होते. ओके, मग आपण चहा पावडर खातो का? चहासोबत आपण चहा पावडर पितो का? नाही, आपण काय करतो? गाळून घेतो. ओके, म्हणजे पाण्यामध्ये त्याचा जो एक्स्ट्रॅक्ट उतरलेला आहे त्याच्यातलं जे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट पाण्यामध्ये उतरलेलं आहे ते आपण पितो आणि मग ते जे काही कंटेंट आहे ते मग आपल्याला CNS स्टिम्युलंट म्हणून ॲक्शन शो करतं. राईट. सो सेम असेच एक्स्ट्रॅक्ट जे आहेत प्लांटपासून मिळालेले ते ॲज अँड मेडिसिन म्हणून यूज केले जायचे. ओके, so Indians also worked meticulously to examine and classify the herbs which they came across into the groups called as gunas. Okay, so इंडियाने काय केलं? त्यांनी जे एक्झामिन केलेले आणि क्लासिफाय केलेले जे डिफरंट हर्ब्स होते ते काय केले? ग्रुप्समध्ये इन्क्लूड केले आणि त्या ग्रुप्सला गुनाज असं म्हणतात. ओके, सो त्याच्यामध्ये चरका आहे विच मेड 50 ग्रुप्स ऑफ 10 हर्ब्स इच ऑफ विच अकॉर्डिंग टू हिम वुड सफिस ऑन ऑर्डिनरी फिजिशियन्स नीड. ओके, सो त्याच्यामध्ये चरका एक हे आहे की त्याच्यामध्ये 50 ग्रुप्स केले गेले 10 हर्ब्सचे. ओके, आणि त्याच्यानुसार मग जे काही फिजिशियनची नीड आहे त्याच्यानुसार मेडिसिन यूज केले जायचे. ओके, सो सिमिलरली तसंच आहे की सुश्रुतामध्ये सुद्धा 760 हर्ब्स जे आहेत. ओके, 7 डिस्टिंक्ट सेट्समध्ये डिवाईड केले गेले. ओके, आणि मग ते जे डिवाईड केले गेले ते त्याच्या प्रॉपर्टीजवर डिवाईड केले. ओके, सो कॉमन प्रॉपर्टीज सेम प्रॉपर्टीज असणारे ड्रग एका सेटमध्ये टाकले गेले. असे डिफरंट 7 सेट्स तयार केले 760 हर्ब्सचे. ओके, सो लार्ज पोर्शन ऑफ इंडियन पॉप्युलेशन इवन टुडे डिपेंड्स ऑन द इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन. ओके, सो आपल्या इंडियामध्ये अजूनही खूप जास्त पॉप्युलेशन आहे की जी आयुर्वेदिक सिस्टीमवरच डिपेंड आहे. ओके, सो आयुर्वेदा सिस्टीम इट इज नथिंग बट द एशियन सायन्स ऑफ लाईफ. ओके, जुन्या काळी जे मेडिसिनल प्लांट ड्रग यूज करून जे ट्रीटमेंट केल्या जायच्या त्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंट असं म्हटलं जायचं. ओके, सो द वेल नोन ट्रीटीज ऑन द आयुर्वेदा आर चरक संहिता अँड सुश्रुता संहिता. ओके, सो ह्या 2 ट्रीटमेंट्स आहेत, ट्रीटमेंट्स मेथड्स आहेत. ओके, वेल नोन ट्रीटीज आहेत आयुर्वेदाच्या चरक संहिता अँड सुश्रुता संहिता. ओके, सो हिअर इट इज ऑल अबाउट्स द हिस्ट्री ऑफ फार्माकोग्नसी. ओके, हे काय आहे? फार्माकोग्नसीची हिस्ट्री आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की फार्माकोग्नसीची हिस्ट्री कधी आहे? खूप पूर्वीपासून आहे. जेव्हा माणसाची उत्पत्ती झाली, माणसाचं जी डेव्हलपमेंटची प्रोसेस सुरू झाली तेव्हापासूनची ह्या फार्माकोग्नसीची हिस्ट्री आहे. तेव्हा तो जो मानव होता तो पूर्णपणे प्लांट किंगडमवरच डिपेंड होता. ओके, सो कोणत्याही डिसीजला ट्रीट करण्यासाठी तो पूर्णतः नेचरवर डिपेंड होता, प्लांट्सवर डिपेंड्स होता. सो त्याच्यामुळे ह्याची जी हिस्ट्री आहे ती खूप पूर्वीपासून आहे. ओके, सो हिअर इट इज mention over here major role of certain scientists. Okay, so contribution of different scientists to the medicines. Okay, so इथे मी some important scientists ज्या आहेत त्या इथे या स्लाईडमध्ये मेन्शन केलेल्या आहेत. ओके, सो इथे हे त्या सायंटिस्टचे पिक्चर्स आहेत. त्याच्यामध्ये हिपोक्रेट्स आहे, ॲरिस्टोटल आहे, डायोस्कोराइड्स, देन सुश्रुता, गॅलन, स्वेडे, लिनियस. ओके, सो दीज आर द व्हेरी फेमस सायंटिस्ट विच हॅविंग अ वर्क मोर कॉन्ट्रीब्युशन्स इन टू द फार्माकोग्नसी डेव्हलपमेंट. ओके, सो आता आपण प्रत्येक सायंटिस्टचं काय काय कॉन्ट्रीब्युशन आहे ते बघूया. ओके, सो फॉलोइंग द कॉन्ट्रीब्युशन ऑफ द मेडिसिन बाय द हिपोक्रेट्स. फर्स्ट आपण हिपोक्रेट्स बघूया विच इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मेडिसिन. ओके, फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेट्सला म्हटलं जातं. 460 ते 360 बिफोर ख्रिस्ट ह्या कालावधीमध्ये हिपोक्रेट्स जे आहेत त्याने फादर ऑफ मेडिसिन म्हणून तो ओळखला जायचा. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट आहे ॲरिस्टोटल. सो 384 ते 322 बिफोर ख्रिस्ट हा त्याचा कालखंड आहे. देन डायोस्कोराइड्स सायंटिस्ट आहे. 40 ते 80 आफ्टर डिकेड्स हा त्याचा कालखंड आहे. गॅलन आहे सायंटिस्ट. 131 ते 200 आफ्टर डिकेड्स
हा त्याचा कालखंड आहे. ओके. अँड अर्ली अरेबियन फिजिशियन्स देअर वॉज पिरियड ऑफ अप्रॉक्सिमेटली 1000 year ड्युरिंग विच लिटल इफ एनी प्रोग्रेस वॉज मेड इन टू द मेडिसिनल सायन्स. ओके. त्याच्यानंतर आत्ता अर्ली जी डेव्हलपमेंट झालेली आहे ती अरेबियन फिजिशियन्सने केलेली आहे. मेडिसिनल सायन्समध्ये जी काही डेव्हलपमेंट झालेली आहे ती. ओके. So here it is the Galen which also known as first pharmacist. Okay, first pharmacist कोण आहे? Galen. Okay, so Galen was known to have had number of pain relieving materials that including opium in his apothecary. Okay, so Galenला first pharmacist म्हणून ओळखलं जातं. Okay. कोणत्या कार्यामुळे त्याला ओळखलं गेलं तर त्याने काय केलं आहे की पेन रिलिव्हिंग जे काही मेडिसिन्स आहेत. ओके. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ओपियमपासून जे काही पेन रिलिव्हिंग मेडिकामेंट निघालेले आहेत हे त्याने सर्च केलेले आहेत. ओके. सो फॉर द नेक्स्ट फ्यू 100 years द फॉर्म्युलेशन्स ऑफ मेडिकामेंट्स इज यूज्ड changed very little, although some bold attempts were made by the chemical entrepreneurs such as Paracelsus. Okay, so Paracelsus हा सायंटिस्ट आहे, इथे मेन्शन केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे तुमच्या शॉर्ट नोट्समध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके. पॅरासेल्सस. सो 1493 to 1541. ओके. सो हा त्याचा कालखंड आहे. टू डेव्हलप द मिनरल सॉल्ट्स. ओके. सो पॅरासेल्ससने काय केलेलं आहे, त्याचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे तर त्याने मिनरल सॉल्ट्स डेव्हलप केलेले आहेत. ओके. विच माइट हॅड द पोटेन्शियल ऑफ बिईंग युनिव्हर्सल क्युरेटिव्ह एजंट. ओके. सो त्याने जे काही मिनरल सॉल्ट्स डेव्हलप केलेले आहेत ते युनिव्हर्सल क्युरेटिव्ह एजंट म्हणून यूज झालेले आहेत. ओके. सो यू जस्ट हॅव टू राईट इन टू युअर नोटबुक सायंटिस्ट नेम पॅरासेल्सस. त्याने काय शोधून काढलेलं आहे तर मिनरल सॉल्ट्स शोधून काढलेले आहेत. ओके. आणि त्याने शोधून काढलेले जे मिनरल सॉल्ट्स आहेत विच इज यूज्ड ॲज ॲन युनिव्हर्सल क्युरेटिव्ह एजंट. ओके. नेक्स्ट सायंटिस्ट यू जस्ट हॅव टू राईट डाऊन इन टू युअर नोटबुक दॅट इज ली मर्सी. LE. ओके. MERCY. ली मेरी. LEMERY. ओके. सो त्याचा कालखंड आहे 1645 to 1714. सो इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन मेथड अँड अल्कोहोल ॲज एक्स्ट्रॅक्टंट्स. ओके. सो त्याचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे तर त्याने काय केलेलं आहे की एक्स्ट्रॅक्शन मेथडचे इम्पॉर्टन्स काय आहे ते त्याने एस्टॅब्लिश केलेले आहेत. ओके. आणि अल्कोहोल हे एक्स्ट्रॅक्टंट म्हणून कसं चांगलं आहे, कोणत्या चांगल्या प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत ह्याचा शोध जो आहे तो ली मेरी ह्या सायंटिस्टने लावलेला आहे. ओके. सो ली मेरी सायंटिस्टचं कॉन्ट्रिब्युशन काय आहे तर त्याने काय केलेलं आहे एक्स्ट्रॅक्शन मेथडचं जे काही इम्पॉर्टन्स आहे ते सांगितलेलं आहे आणि अल्कोहोल ॲज अन एक्स्ट्रॅक्टंट त्याने एस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके. नेक्स्ट सायंटिस्ट इज दॅट विलियम विथेरिंग. ओके. सो विलियम विथेरिंग 1785. So published an account of some of the medicinal properties of foxglove leaves which is based on 10 years of experimentation. Okay. सो त्याने काय केलं आहे विलियम विथेरिंग या सायंटिस्टने काय केलेलं आहे की त्याने पब्लिश केलेलं आहे मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ फॉक्सग्लोव लीव्ज. ओके. सो त्याच्या 10 yearच्या एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर त्याने मेडिसिनल प्रॉपर्टीज ऑफ फॉक्सग्लोव लीव्ज हे काय केलेलं आहे ह्याचं जे काही कंटेंट आहे ते त्याने पब्लिश केलेलं आहे 1785ला. ओके. सो दिस इज द कॉन्ट्रिब्युशन ऑफ विलियम विथेरिंग सायंटिस्ट दॅट इज ही पब्लिश द medicinal properties of foxglove leaves which is based on the 10 year of experimentation, right? Then percolation process was used for the crude drugs. Then Columba, an alkaloidal drug, became official in 1788. Okay, so along with this he also coined the term that is percolation. Okay, so percolation ही जी प्रोसेस आहे ती सुद्धा त्याने शोधून काढलेली आहे. ओके. अजून त्याने काय केलेलं आहे तर कलंबा हे जे अल्कलॉइड ड्रग आहे ते ऑफिशियली यूज करण्यासाठी काढलं आहे. ओके. देन नेक्स्ट सायंटिस्ट इज दॅट डेरोसने. ओके. सो डेरोसने फ्रेंच फार्मासिस्ट विच आयसोलेट नार्कोटीन फ्रॉम द ओपियम. ओके. सो त्याने काय केलेलं आहे ओपियमपासून नार्कोटीन हे जे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते आयसोलेट केलेलं आहे. ओके. सो 1803 ह्या साली डेरोसने ह्या सायंटिस्टने फ्रेंच फार्मासिस्टने काय केलेलं आहे तर नार्कोटीन ओपियमपासून आयसोलेट केलेलं आहे. ओके. नेक्स्ट सायंटिस्ट इज दॅट
Certener. Okay, so in 1806 isolate morphine from the opium and its role in alleviating the pain was recognized. Okay, so सर्टेनर ह्या सायंटिस्टने काय केलेलं आहे 1806 ह्या कालखंडामध्ये काय केलेलं आहे त्याने ओपियमपासून मॉर्फिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट सेपरेट आउट केलेलं आहे. ओके, आणि त्याचा पेन रिलिव्हिंगमध्ये कसा यूज आहे हे आयडेंटिफाय केलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट फ्यू इयर्स स्ट्रिचनिन, इमेटिन, ब्रुसिन, पायप्रिन, क्विनिन. ओके, हे जे डिफरंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, कोल्चिसिन आहे, हे काय केले आयसोलेट केले गेले. ओके, so next scientist is that Pelletier. Okay, Pelletier. Okay, so Pelletier, it is a French pharmacist. So first reported the isolation of strychnine from igneous bean and later from the Nux vomica seed. ओके, सो पेलेटायर ह्या सायंटिस्टने काय केलेलं आहे, फार्मासिस्टने काय केलेलं आहे तर त्याने स्ट्रिचनिन आयसोलेट केलेलं आहे. स्ट्रिचनिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. कशापासून केलेलं आहे तर इग्नायटस बीन्स. ओके, सो बीन जी आहे इग्नायटस बीन ह्याच्यापासून आणि त्याच्यानंतर नक्स वोमिकाचे जे सीड्स आहेत त्याच्यापासून त्याने स्ट्रिचनिन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे ते आयसोलेट केलेलं आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट इज दॅट स्टास ओटो. ओके, स्टास ओटो. So STASS and next Otto scientist is there, that is OTTO. Okay, so 1852 या साली new extraction processes for the alkaloids which developed by this Stas and Otto scientist. Okay, so Stas आणि Otto या सायंटिस्टने 1852 साली नवीन एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ज्या आहेत अल्कलॉइड्सच्या त्या डेव्हलप केलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट इज दॅट पोसेल्ट अँड रिमन. ओके, POSSELT and Riemann, that is REIMANN. So 1828 साली ही आयसोलेट द निकोटीन फ्रॉम द टोबॅको लीव्स. ओके, सो टोबॅकोजच्या लीव्सपासून त्याने निकोटीन हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आयसोलेट केलेलं आहे. ओके, देन न्यूमन सायंटिस्ट आहे, त्याने 1860 साली कोकेन आयसोलेट केलेला आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट आहे हार्डी अँड गॅलोज, त्याने 1877 साली क्युबेन आयसोलेट केलेला आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट जेरार्ड अँड हार्डी, त्याने 1875 साली पिलोकार्पिन आयसोलेट केलेला आहे. नेक्स्ट सायंटिस्ट आहे नागाई, दॅट इज NAGAI. सो 1887 साली त्याने इफेड्रिन आयसोलेट केलेला आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट आहे क्युरसर्टन, QUERSTEN. ओके, 1891 साली त्याने पोडोफायलोटॉक्झिन आयसोलेट्स केलेले आहेत. ओके, सो आयसोलेशन ऑफ एर्गोमेट्रिन, डिगॉक्झिन, रेझरपिन, थिओफायलिन, क्विनिडिन विच आर द सिग्निफिकंट डिस्कवरीज ऑफ 20th century. ओके, सो ही जी तुम्ही नावं आत्ता ऐकताय ती आत्ता तुम्हाला समजायला कठीण जातील. ओके, पण नंतर हा पण हे इच केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स इच डिफरंट ड्रग्समध्ये कोणत्या ड्रग्समध्ये कोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स प्रेझेंट आहेत हे आपण कॅटेगरी वाईज जेव्हा ड्रग बघणार आहोत तेव्हा बघणार आहोत. ओके, सो त्याच्यामुळे तुम्हाला हे नंतर समजणं सोपं जाईल. ओके, आपला इयरली पॅटर्न आहे. ओके, सो त्याच्यामुळे वर्षाच्या शेवटला जेव्हा तुम्ही फायनल एक्झामचं प्रिपरेशन कराल तेव्हा तुम्हाला सगळ्या ज्या कन्सेप्ट आहेत फार्माकोग्नसीच्या त्या पूर्ण क्लिअर होतील व्यवस्थित. ओके, सुरुवातीला तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत ही नावं लक्षात ठेवायला, म्हणजे तुम्हाला ते बाय हार्टच करावे लागणार आहेत. ओके, सो हे जे काही डिफरंट केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्याच्यामध्ये एर्गोमेट्रिन आहे, डिगॉक्झिन आहे, रेझरपिन आहे, थिओफायलिन आहे, क्विनिडिन आहे. ओके, विच डिस्कवर्ड इन 20th century. ओके, सो नेक्स्ट सायंटिस्ट आहे स्वीडे लिनियस. ओके, सो 1707 ते 1778 या कालखंडामध्ये त्याने त्याची कामगिरी केलेली आहे. सो ग्रेट सिस्टमॅटिक classified the plants and introduced the system of naming of plant known as बायोनॉमियल सिस्टीम. ओके, सो त्याने काय केलेलं आहे प्लांट जे आहे त्याचं क्लासिफिकेशन शोधून काढलेलं आहे. ओके, आणि डिफरंट जे सिस्टीम्स आहेत प्लांटच्या त्याला ॲज अन बायोनॉमियल सिस्टीम म्हणून त्याने एस्टॅब्लिश केलेलं आहे. ओके, कोणता सायंटिस्ट आहे तर स्वीडे लिनियस. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट इज दॅट बेंथाम हुकर. ओके, बेंथाम अँड हुकर दोन सायंटिस्ट आहेत. इन 1862 to 1863 हा त्यांचा कालखंड आहे. ओके, नंतर इल्चर म्हणून आहे, यंगलर,
त्याच्यानंतर पंडित. ओके, सो ह्यानी जे काही प्लांट क्लासिफिकेशन जे स्वीडन लिनियसने जे शोधून काढलेलं आहे त्याच्यामध्ये फर्दर इम्प्रूव्हमेंट, फर्दर डेव्हलपमेंट ह्या सायंटिस्टने केलेली आहे. ओके, देन मेंडेलिस इम्पॉर्टंट ऑब्झर्वेशन ऑन द प्लांट हायब्रिड वेअर पब्लिश्ड. ओके, सो नंतर मेंडेल्स हा सायंटिस्ट आहे की ज्याने प्लांट हायब्रिडायझेशनचे जे काही टेक्निक्स आहेत, प्रोसेस आहेत त्याच्यावर ग्रेट मटेरियल पब्लिश केलेलं आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट आहे बर्ग. ओके, सो बर्ग सायंटिस्ट इन 1865 द ॲनाटॉमिकल ॲटलास ऑफ क्रूड ड्रग्स वॉज पब्लिश्ड. ओके, सो क्रूड ड्रगचं जे काही ॲनाटॉमिकल ॲटलास आहे ते त्याने पब्लिश्ड केलेलं आहे. ओके, नेक्स्ट सायंटिस्ट वोचल अँड टिशर्ट. ओके, अँड अदर्स which reported the anatomical characteristics of several powder drug. ओके, सो काही जे प्लांटचे पार्ट्स आहेत त्यांना ड्राय केलं जातं, त्यांना पावडरमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ॲज अ ड्रग म्हणून यूज केलं जातं. ओके, सो हे जे पावडर ड्रग असतात त्याचे काही जे ॲनाटॉमिकल फीचर्स आहेत त्याची वेल स्टडी जी आहे ती त्याची त्याच्यामध्ये काय आहे. ओके, त्याचे जे काय ॲनाटॉमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते वेल रिपोर्ट केलेले आहेत वोचल अँड टिशर्स या सायंटिस्टने. ओके, देन ग्रीनिश अँड कोलिन सायंटिस्ट इन 1904 हू कंपाइल्ड द ॲनाटॉमिकल ॲटलास ऑफ पावडर व्हेजिटेबल ड्रग्स. ओके, सो पावडर नेचरचेच बट व्हेजिटेबल्स ड्रग्स त्यांचे जे काय ॲनाटॉमिकल फीचर्स आहेत ते ग्रीनिश आणि कोलिन ह्या सायंटिस्टने कंपाइल केलेलं आहे. ओके, सो हिअर इट इज द सर्टन सायंटिस्ट हू कॉन्ट्रीब्यूट फॉर द फार्माकोग्नसी. ओके, सो फार्माकोग्नसीमध्ये हे जे काही डिफरंट सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलेलं आहे, कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे टू एस्टॅब्लिश अ सर्टन काइंड ऑफ मेडिसिन्स. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण बघायला गेलं तर हा क्वेश्चन एक्झाममध्ये पडतो. राईट इन ब्रीफ अबाउट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट सायंटिस्ट इन टू द मेडिसिन्स. ओके, सो तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट सायंटिस्ट आहे ओके त्यांनी कोणते कोणते शोध लावले ओके हे तुम्हाला एक्झाममध्ये इन ब्रीफ लिहायचं आहे. ओके, सो इथे सायंटिस्ट आहेत हिप्पोक्रेट्स ओके विच इज ऑल्सो नोन ॲज फादर ऑफ मेडिसिन. ओके, गॅलन विच इज अन फार्मासिस्ट, फर्स्ट फार्मासिस्ट. ॲरिस्टॉटल इज देअर, डायस्कोराइड इज देअर, सुश्रुता इज देअर, स्वीडेलिनियस सायंटिस्ट इज देअर. ओके, सो दीज आर द डिफरंट सायंटिस्ट विच कॉन्ट्रीब्यूट इन टू द मेडिसिन डेव्हलपमेंट्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे डेफिनेशन ऑफ फार्माकोग्नसी. ओके, सो एक्झाममध्ये डेफिनेशनसुद्धा विचारली गेलेली आहे. ओके, आणि डेफिनेशन तुम्हाला माहिती असेल तर डेफिनेशन ज्या आहेत त्या वर्ड टू वर्ड सेम लिहाव्या लागतात. ओके, डेफिनेशन तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकत नाही. थेरॉटिकल जो पार्ट आहे आता इथे सायंटिस्टचं कॉन्ट्रीब्युशन लिहायचं आहे ते तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये लिहू शकता. ओके, बट डेफिनेशन आहेत त्या तुम्हाला ॲज सच तशाच बाय हार्ट कराव्या लागतात. ओके, so in 19th century the term materia medica was used for the subject known as pharmacognosy. okay, so 19व्या सेंचुरीमध्ये फार्माकोग्नसीसाठी मटेरिया मेडिका ही टर्म यूज केली जायची. ओके, so while studying sarsaparilla it was Sedler, a German scientist, who coined the term pharmacognosy in 1815 in the title of his work Analecta Pharmacognostica. ओके, सो फार्माकोग्नसी ही टर्म मग कोणी डिफाईन केली, कोणी शोधून काढली तर सेडलर ह्या सायंटिस्टने. ओके, इट इज ही इज अन जर्मन सायंटिस्ट हू कॉइन द टर्म फार्माकोग्नसी. ओके, सो 1875 या साली सेडलर ह्या सायंटिस्टने फार्माकोग्नसी ही टर्म शोधून काढली. ओके, जेव्हा तो सार्सपरीला स्टडी करत होता. ओके, सो त्याच्या वर्कमध्ये ही जी टर्म आहे ती ॲनालेक्टा फार्माकोग्नस्टिका ह्या नावाने दिसून येते. ओके, सो फार्माकोग्नसी इज डिराइव्ड फ्रॉम द 2 ग्रीक वर्ड्स. ओके, सो फर्स्ट जे सिलेबस डिस्कशनचं जे लेक्चर झालेलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फार्माकोग्नसी इट इज अन ग्रीक वर्ड. ओके, सो 2 ग्रीक वर्डने फार्माकोग्नसी हा वर्ड तयार झालेला आहे. जिग्नोस्को ओके, pharmacon and gignosco. okay, so pharmacon it is nothing but a drug and gignosco it is nothing but to acquire the knowledge of drug. okay,
सो हिअर इट इज द ॲक्च्युअल डेफिनेशन ऑफ फार्माकोग्नसी. जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये फार्माकोग्नसीची डेफिनेशन विचारलं जाईल तेव्हा तुम्हाला ही डेफिनेशन लिहायची आहे. दॅट इज फार्माकोग्नसी मे बी डिफाईन ॲज ब्रांच ऑफ बायोसायन्स which treats in detail medicinals and related products of crude or primary type of obtained drug from the plant, animal and mineral origin. Okay, so pharmacognosy, it is defined as the branch of bioscience. Okay, so pharmacognosy bioscience ची branch आहे. So it is defined as which is the branch of bioscience which treats in details the medicinals and related product of crude or primary type. ओके, सो कोणत्या टाईपचे ड्रग फार्माकोग्नसीमध्ये यूज केले जातात? तर क्रूड ड्रग किंवा प्रायमरी टाईप ऑफ ड्रग विच इज ऑब्टेन फ्रॉम द प्लांट, ॲनिमल अँड मिनरल ओरिजिन. ओके, सो प्लांट, ॲनिमल अँड मिनरल सोर्सेसपासून जे काही क्रूड आणि प्रायमरी टाईप ऑफ ड्रग ऑब्टेन केले जातात, सो ते ॲज अँड मेडिसिनली फॉर द ट्रीटमेंट यूज केले जातात. ओके, अंडर द ब्रांच ऑफ बायोसायन्स. ओके, सो इन शॉर्ट जर आपल्याला ही डेफिनेशन बघायची झाली तर इन शॉर्ट इट इज अन ऑब्जेक्टिव्ह स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स फ्रॉम नॅचरल सोर्सेस ट्रीटेड सायंटिफिकली. इट एनकम्पासेस द नॉलेज ऑफ द हिस्ट्री, डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन, processing for the market and preservation. So the study of sensory, physical, chemical and structural characters and uses of crude drug. Okay, सो इन शॉर्ट आपल्याला फार्माकोग्नसीचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इट इज अँड स्टडी ऑफ क्रूड ड्रग्स. ओके, विच इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस. नॅचरल सोर्सेसमधून जे काही क्रूड ड्रग ऑब्टेन केलेला आहे त्याचा स्टडी आपण फार्माकोग्नसीमध्ये करतो. ओके, सो ते जे ड्रग्ज आहेत विच ट्रीट सायंटिफिकली अँड इट एनकम्पासेस द नॉलेज ऑफ हिस्ट्री. मग कसं आपण त्या ड्रगचं स्टडी करणार आहोत? कोणते कोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये कवर होतात? तर त्या ड्रगची हिस्ट्री, डिस्ट्रीब्युशन, कल्टिवेशन, कलेक्शन अँड प्रोसेसिंग फॉर मार्केट अँड प्रिझर्वेशन ऑफ दॅट ड्रग. ओके, अँड ऑल्सो द स्टडी ऑफ सेन्सरी, फिजिकल, केमिकल अँड स्ट्रक्चरल कॅरेक्टर्स ऑफ क्रूड ड्रग्स. ओके, सो जे काही फार्माकोग्नोस्टिक स्कीम आपण बघितली होती इंट्रोडक्टरी सिलेबस डिस्कशनमध्ये ते सगळे पॉईंट इथे कवर झालेले आहेत. ओके, सो इथे आपण ड्रगचा होल स्टडी करणार आहोत फार्माकोग्नसीमध्ये, त्याच्या सोर्सेसपासून त्याचं प्रिपरेशन मार्केटमध्ये कसं पॅकेजिंग जे आहे फायनल प्रिपरेशन फॉर द मार्केट त्या ड्रगचं कसं होतं ह्या सगळ्या प्रोसेस आणि त्याचे फिजिकल, केमिकल, स्ट्रक्चरल जे काही सेन्सरी जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत अलॉंग विथ दॅर युजेस ह्याचा टोटल स्टडी आपण फार्माकोग्नसीमध्ये करतो. ओके, so this pharmacognosy also includes the study of other materials which is used in pharmacy. Okay, so that includes the suspending, disintegrating, flavoring agents, okay, filtering aids. Okay, so pharmacognosy मध्ये फार्मास्युटिकल एड हा सुद्धा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. ड्रगसोबत फार्मास्युटिकल एडसुद्धा हा सुद्धा पार्ट इन्क्लूड केलेला आहे. याचासुद्धा स्टडी केला जातो की असे मटेरियल विच इज यूज्ड फॉर द सस्पेंडिंग एजंट, डिसइंटिग्रेटिंग एजंट, फ्लेवरिंग एजंट, ओके, filtering aids. Okay, so substance like antibiotics, allergens, hallucinogenics, poisonous plants, immunizing agents, pesticides, raw materials for the production of oral contraceptives, those all are included in the study of pharmacognosy. Okay, so नॅचरल ओरिजिनच्या ड्रगपासून ह्या सगळ्या ड्रगच्या ड्रग जे आहेत विच इज ऑब्टेन फ्रॉम द नॅचरल सोर्सेस, प्लांट, ॲनिमल, मिनरल, मराईन ह्या नॅचरल सोर्सेसपासूनच ऑब्टेन केलेल्या ज्या अदर फार्मास्युटिकल एड्स आहेत त्याचासुद्धा स्टडी आपण फार्माकोग्नसीमध्ये करणार आहोत. ओके, so here it is mentioned different sources of pharmacognosy drugs that include vegetable, okay, that is plant. Example for this cinnamon, digitalis, saffron, clove. Okay, animal sources पासून beeswax आहे, cod liver oil आहे, gelatin आहे. mineral sources पासून chalk, bentonite, asbestos, talc, kaolin, fuller's earth. त्याच्यानंतर अँटीबायोटिक्स आहे त्याच्यामध्ये पेनिसिलिन, स्ट्रिप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन. ॲलर्जन्स आहे विच इन्क्लूड्स द पोलन ग्रेन्स, मोल्ड स्पोर्स, फिदर्स, वेब्स, इम्युनायझिंग एजंट्स. त्याच्यामध्ये वॅक्सिन्स आहे, सेरा आहे, अँटीटॉक्झिन आहे. पेस्टिसाइड्स आहेत त्याच्यामध्ये पायरेथ्रिन, रोटेनॉन, निकोटीन. ओके, so these are the different sources of drug and here it is certain examples of drugs which is obtained from that certain sources. Okay, next last part of this lecture is that scope of pharmacognosy. Okay, फार्माकोग्नसीचा स्कोप काय आहे तो आपण इथे बघायचा आहे. सो फार्माकोग्नसी ॲज अन अप्लाइड सायन्स, ओके,
has played a role in development of different disciplines of science. Okay, so ॲप्लाइड सायन्स म्हणून ज्या काही सायन्सच्या डिफरंट डिसिप्लिन्स आहेत त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये फार्माकोग्नसी इज मोर हेल्पफुल. ओके, सो फार्माकोग्नोसिस्ट should possess the sound knowledge, the term used to describe the vegetable and animal drugs and covered under the botany and zoology respectively. Okay, so botany आणि zoologyच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये जे काही ड्रग्ज आहेत, ओके, विच इज ऑब्टेन फ्रॉम द व्हेजिटेबल अँड ॲनिमल सोर्सेस. सो फार्माकोग्नोसिस्ट जो आहे, ओके, फार्माकोग्नोसिस्ट जो आहे म्हणजे फार्माकोग्नसीचा एक्सपर्ट पर्सन जो आहे त्याच्याकडे ह्या सगळ्याचं नॉलेज, साऊंड नॉलेज म्हणजे ब्रीफ नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे ते बॉटनी आणि झूलॉजी या दोन ब्रांचला सुद्धा कनेक्ट होतात. ओके, so knowledge of plant taxonomy, plant breeding, plant pathology, plant genetics is helpful in development of cultivation technology for the medicinal and aromatic plant. Okay, so medicinal आणि aromatic plant मध्ये जी cultivation technology आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी ह्या जे काही प्लांट टेक्झॉनॉमी आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, प्लांट पॅथॉलॉजी आहे, प्लांट जेनेटिक्स आहे, या सगळ्याचं नॉलेज जे आहे ते यूज होऊ शकतं. ओके, फार्माकोग्नसी यामध्ये आपण इन डिटेल स्टडी प्लांट सिस्टीमचा करतो, त्याच्यामुळे मग ह्या जे डिफरंट ब्रांचेस आहेत, ओके, प्लांट टेक्झॉनॉमी आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, प्लांट पॅथॉलॉजी आहे, प्लांट जेनेटिक्स आहे, ओके, त्याच्यामध्ये त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये डेव्हलपमेंट ऑफ कल्टिवेशन टेक्नॉलॉजी फॉर द मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स त्याचा यूज होणार आहे. ओके, नेक्स्ट स्कोप जर आपण बघितलं तर प्लांट केमिस्ट्री कन्सर्न विथ फायटोकेमिस्ट्री. सो सिग्निफिकंट डेव्हलपमेंट इन रिसेंट इयर्स ॲज अ डिस्टिंक्ट डिसिप्लिन. It is concerned with enormous variety of substance are synthesized and accumulated by the plants and the structural elucidation of these substances. Okay, so chemistry मध्ये सुद्धा plant chemistry हा important part आहे which is known as phytochemistry. ओके, सो फायटोकेमिस्ट्री ह्या ब्रांचमध्ये सुद्धा फार्माकोग्नसीचा खूप चांगला स्कोप आहे. ओके, कसा आहे तर इन कन्सर्न विथ द इनॉर्मस व्हरायटी ऑफ सबस्टन्स विच इज सिंथेसाइज्ड अँड ॲक्युम्युलेटेड बाय द प्लांट्स. ओके, सो त्याचं जे काही स्ट्रक्चरल इल्युसिडेशन आहे त्याचा जो काही स्ट्रक्चरल स्टडी आहे तो आपण फायटोकेमिस्ट्रीमध्ये करणार आहोत. ओके, नेक्स्ट इज दॅट द टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्विंग द एक्स्ट्रॅक्शन, प्युरिफिकेशन अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ फार्मास्युटिकल्स फ्रॉम द नॅचरल सोर्सेस is significant contribution to the advancement of natural and physical science. Okay, सो नॅचरल अँड फिजिकल सायन्सच्या जे ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये ज्या काही टेक्नॉलॉजी आपण फार्माकोग्नसीमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन आहे, प्युरिफिकेशन आहे, कॅरेक्टरायझेशन आहे. ओके, फार्मास्युटिकल्स, प्लांट फार्मास्युटिकल्स जे आहेत नॅचरल ओरिजिनचे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रॅक्शन, प्युरिफिकेशन आणि कॅरेक्टरायझेशनच्या टेक्नॉलॉजीज ज्या डेव्हलप झालेल्या आहेत त्या मग नॅचरल आणि फिजिकल सायन्समध्ये ॲडव्हान्समेंट करण्यासाठी त्यांचं चांगलं कॉन्ट्रीब्युशन असतं. ओके, सो त्याच्यामुळे फार्माकोग्नसीचा नेक्स्ट स्कोप आहे इन द सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन टू द ॲडव्हान्समेंट ऑफ नॅचरल अँड फिजिकल सायन्स. ओके, so next scope is that the knowledge of chemotaxonomy, biogenetics pathway for the formation of medicinally active primary and secondary metabolites, plant tissue culture and other related fields is essential for complete understanding of pharmacognosy. ओके, सो फार्माकोग्नसीच्या कंप्लीट अंडरस्टँडिंगसाठी हे जे काय आहे प्लांट टिश्यू कल्चर किंवा मेटाबोलाइट्सचा स्टडी आहे, प्रायमरी अँड सेकंडरी मेटाबोलाइट्सचा स्टडी आहे. ओके, सो त्याच्यामुळे किमोटेक्झॉनॉमी आणि बायोजेनेटिक्स जे आहे ह्या ब्रांचेसमध्ये त्याचा यूज होणार आहे. ओके, सो दिस किमोटेक्झॉनॉमी बायोजेनेटिक्स ब्रांच विच इज रिलेट विथ फार्माकोग्नसी. ओके, नेक्स्ट इज दॅट द बेसिक knowledge of biochemistry and chemical engineering is essential for the development of collection, processing and storage technology of crude drug. Okay, so biochemistry आणि chemical engineering चे जे काही नॉलेज आहे ते मग ज्या कलेक्शन, प्रोसेसिंग, स्टोरेज ज्या टेक्नॉलॉजी क्रूड ड्रग्ससाठी यूज केल्या जातात त्याच्या डेव्हलपमेंटसाठी ते नॉलेज यूजफुल होऊ शकतं. ओके, सो हा एक स्कोप झाला. Next is that pharmacognosy, it is an important link between pharmacology and medicinal chemistry. Okay, so pharmacology branch आणि मेडिसिनल केमिस्ट्रीची जी ब्रांच आहे ह्या दोघांना
कनेक्ट करण्यासाठी जो मेन ब्रिज आहे तो फार्माकोग्नसी आहे. ओके, सो ॲज रिझल्ट ऑफ रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ फायटोकेमिस्ट्री अँड फार्माकोलॉजिकल टेस्टिंग मेथड्स इन रिसेंट इयर, न्यू प्लांट ड्रग्स आर फाइंडिंग देअर वे इन टू द मेडिसिन ॲज अ प्युरिफाईड फॉर्म. ओके, सो मेन स्कोप काय आहे फार्माकोग्नसी. इट इज अन इम्पॉर्टंट लिंक बिटवीन फार्माकोलॉजी अँड मेडिसिनल केमिस्ट्री ब्रांच. ओके, so next is that the knowledge of pharmacology is essential for understanding the action of drug on animals and human system. Okay, so pharmacologyचं नॉलेज आपल्याला कशाला एसेन्शियल आहे तर त्या ड्रगची ॲक्शन काय आहे ॲनिमल्स आणि ह्युमन बिईंगवर त्याचा स्टडी करण्यासाठी. ओके, फार्माकोग्नसी इज द इन्फ्रास्ट्रक्चर ऑन विच depends evaluation of novel medicines, as it is seen that several crude drugs are utilized for the preparation of natural medicines. Okay, that is galenicals, which is also known as natural medicines, or as a source of therapeutically significant substance that cannot be synthesized economically. Okay, सो ॲलोपॅथीमध्ये सुद्धा असे काही ड्रग्ज आहेत की ते आपण इकॉनॉमिकली त्याचं जे सिंथेसिस आहे त्याचा यूज आहे ते तेवढ्या एक्सटेंडने करू शकत नाही आहे. ओके, पण त्या सेम जे काही त्याच्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण नॅचरल मेडिसिन्स यूज करून अचीव करू शकतो. राईट, सो त्याच्यामुळे फार्माकोग्नसी ही इम्पॉर्टंट ब्रांच आहे इन द डेव्हलपमेंट ऑफ नॉवेल मेडिसिन्स. ओके, देन नेक्स्ट फर्दर द क्रूड ड्रग ऑल्सो प्रोव्हाइड द एसेन्शियल इंटरमिजिएट्स for final synthesis of active compounds. Okay, so crude drug आहे which is an basic requirement for the synthesis of active compounds. त्याच्यापासून मग आपण ॲक्टिव्ह कंपाऊंड सिंथेसिस करू शकतो आणि ते ॲज अन मेडिसिन म्हणून यूज करू शकतो. राईट, सो फायटोफार्मास्युटिकल्स ऑर द सिंथेटिक ड्रग्स विच इज डिराइव्ड फ्रॉम द फायटोकेमिकल्स have to be ultimately incorporated in suitable dosage form which involves the knowledge of dispensing and preparative pharmacy, pharmaceutical technology and pharmaceutical analysis. Okay, सो फायटोफार्मास्युटिकल्स किंवा सिंथेटिक ड्रग जे फायटोकेमिकल्सपासून डिराइव्ड केले जातात. ओके, त्या ब्रांचला फायटोफार्मास्युटिकल्स असं म्हटलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये जे काही डोसेज फॉर्म आहे त्याचं जे इम्पॉर्टंट जे नॉलेज आहे फॉर डिस्पेन्सिंग अँड प्रिपरेटिव्ह फार्मसीमध्ये यूज होणारं किंवा फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल ॲनालिसिस या ब्रांचेसमध्ये यूज होतं विच इज जनरली बेस्ड ऑन द फायटोफार्मास्युटिकल्स. ओके, विच इज अन ब्रांच ऑफ फार्माकोग्नसी. ओके, सो इन शॉर्ट जर आपण बघायला गेलो तर फार्माकोग्नसी इट इज अन इम्पॉर्टंट ब्रिज बिटवीन द फार्मास्युटिकल अँड बेसिक सायन्स. ओके, सो फार्मास्युटिकल आणि बेसिक सायन्स ह्याच्यामधला इम्पॉर्टंट ब्रिज जो आहे तो फार्माकोग्नसी आहे. सो फार्माकोग्नसी इट इज द व्हायटल लिंक बिटवीन आयुर्वेदिक अँड ॲलोपॅथिक सिस्टीम ऑल्सो. ओके, सो आत्तापर्यंत आपण स्कोप बघितलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं असेल की फार्माकोग्नसी जो आहे तो आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक मेडिसिन्स जे आहेत ओके त्याच्यामधला सुद्धा इम्पॉर्टंट लिंक म्हणून ॲक्ट होतं. ओके, and it provides the system wherein the active principles of crude drug which is derived from the natural origin and could be dispensed, formulated and manufactured in the dosage form acceptable to allopathic system of medicines. Okay, सो काय सांगितलेलं आहे ते तर नॅचरल ड्रग्सपासून आपण जे काही ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते आयसोलेट करू शकतो, त्याचं एक्स्ट्रॅक्शन करू शकतो आणि मग त्याला ॲलोपॅथिक मेडिसिनमध्ये आपण फॉर्म्युलेट करू शकतो. ओके, जे सिंथेटिक मेडिसिन्स आहेत ते त्याच्यापासून आपण सिंथेसिस त्याचं करू शकतो, त्याचं प्रिपरेशन आपण करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे फार्माकोग्नसी आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ब्रांच ऑफ सायन्स. ओके, की ज्याच्यामध्ये टोटल मेडिसिनल सिस्टीम जी आहे ती फार्माकोग्नसी ह्या ब्रांचवर डिपेंड आहे. ओके, सो त्याच्यामुळे फार्माकोग्नसीचा स्कोप जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, एक्झाममध्ये सुद्धा फार्माकोग्नसीचा स्कोप विचारला गेलेला आहे. ओके, सो इथे आपला हा फर्स्ट चॅप्टरचा फर्स्ट पार्ट जो आहे तो संपलेला आहे. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आज आपण कोणते इम्पॉर्टंट पॉईंट बघितलेले आहेत तर फार्माकोग्नसीची हिस्ट्री, त्याच्यानंतर कॉन्ट्रीब्युशन बघितलेलं आहे डिफरंट सायंटिस्टचं, त्याच्यावर क्वेश्चन हमखास विचारला गेलेला आहे एक्झाममध्ये. ओके, डेफिनेशन एक्झाममध्ये डेफिनेशन हमखास विचारली गेलेली आहे. त्याच्यानंतर स्कोपसुद्धा फार्माकोग्नसीचा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. ओके, सो इथे आपला फर्स्ट चॅप्टरचा फर्स्ट पार्ट संपलेला आहे. सेकंड पार्टमध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट मेडिसिनल सिस्टीम्स बघायच्या, डिफरंट मेडिसिनल सिस्टीम ज्या आहेत आयुर्वेदिक, युनानी, सिद्धा, ॲरोमाथेरपी त्या सगळ्या सिस्टीमचा स्टडी आपण नेक्स्ट पार्टमध्ये करणार
आहोत, नेक्स्ट लेक्चरमध्ये करणार आहोत. ओके. सो आजच्या लेक्चरमधला जर तुम्हाला कोणता पार्ट समजला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता. ओके. मी अजून इझी वेने तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. जसं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरलाच सांगितलेलं आहे की फार्माकोग्नोसी हा सब्जेक्ट खूप हार्ड आहे. ओके. खूप कठीण सब्जेक्ट आहे, कारण का ह्याच्यातले कोणत्याही कन्सेप्ट तुम्हाला 12वीला किंवा आत्तापर्यंत झालेल्या नाही आहेत. ओके. सो सगळ्या टर्म तुम्हाला नवीन आहेत, सगळे वर्ड ह्याच्यामधले तुम्हाला नवीन आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की स्टडी करताना प्रत्येक सेंटेन्स वाचून ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. ओके. एखादी गोष्ट जर आपण समजून घेतली तर ती आपल्याला चांगली लक्षात राहते. ओके. सो त्याच्यामुळे प्रत्येक सेंटेन्स वाचून तुम्ही समजून घ्यायचं आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टंट आहे ते मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगणार आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा स्टडी करायचा आहे. ओके. कोणत्या चॅप्टरमधल्या कोणत्या पॉईंटवर आपल्याला व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, कोणता पॉईंट आपल्याला करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो हे फर्स्ट लेक्चर आहे, आपला फर्स्ट पार्ट कंप्लीट झालेला आहे फर्स्ट लेक्चरचा. सो तुम्हाला लेक्चरचा स्पीड ओके आहे का, मी एक्सप्लेन केलेलं तुम्हाला व्यवस्थित समजतं आहे का, हे तुम्ही मला पर्सनल मेसेज करून सांगू शकता. तुमच्या काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की बिना घाबरता बिंदास मला तुम्ही सांगू शकता. व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता पर्सनली. ओके. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.